हाय फ्रेंड्स, प्रेरणाज होममेड रेसिपीमध्ये आज आपण मूग डाळ भजी कशी बनवायची ती बघणार आहे। आता भजीचे बरेच प्रकार माहिती आहेत। कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी, असे बरेच प्रकार आहेत भजीचे। तर आज आपण मूग डाळ भजी कशी बनवायची ती बघणार आहे। ते पण अजिबात तेलकट न होता एकदम वरून कुरकुरीत आतून एकदम मऊ अशी ही भजी कशी बनवायची ते बघणार आहे। याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे वापरलेला नाहीये। सोडा वापरण्यात आला तर भजी एकदम तेलकट होण्याची शक्यता असते, त्यामुळे इथं आपण सोडा वगैरे वापरलेला नाही। सोडा न वापरता एकदम भजी अशी वरून कुरकुरीत आतून अशी सॉफ्ट अशी आपली भजी बनवून तयार होते। त्यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट टिप्स वापरलेली आहे। ती कोणती आहे ती पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर इथं मी 1 कप मूग घेतलेले आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही तर मुगाची डाळ न वापरता अख्खे मूग सुद्धा वापरलात तरी पण चालेल। तर इथं मी ही मुगाची डाळ वापरलेली आहे। 1 कप एवढी ही मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप ही चणा डाळ घेतलेली आहे। तर इथं मी बेसन वगैरे वापरलेलं नाही आहे, इथं मी चण्याची डाळ वापरलेली आहे। इथं अर्धा कप मी चणा डाळ वापरलेली आहे आणि 2 चमचे इथं मी तांदूळ घेतलेले आहे। तर आपण भजी कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ सर्रास वापरतो, पण तांदळाचं पीठ वापरल्यामुळं ना थोड्या वेळाने ती भजीची थोडी वातड होण्याची शक्यता असते। त्यामुळे मी इथं तांदळाचं पीठ न वापरता इथं तांदूळ घेतलेले आहेत भिजवून। तर हे स्वच्छ असे 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत। तर इथं आपण हे 2 वेळा असं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण हे पाणी घालून आता ही डाळ 3 ते 4 तास आपण भिजत ठेवणार आहे। 3 ते 4 तास आता आपण ही भिजत ठेवायचे। जर तुम्हाला सकाळी नाश्त्याला वगैरे करायची असेल तर तुम्ही ही रात्रभर डाळ भिजत ठेवलात तरी पण चालेल, पण इथं आपण 3 ते 4 तास ही डाळ भिजवून घेणार आहोत। तर इथे 4 तास झालेले आहेत आणि डाळ पण अशी छान अशी भिजलेली आहे, बघू शकता छान अशी ही भिजली गेलेली आहे। आता ह्याच्यातलं आपल्याला सगळं पाणी आपल्याला हे काढून टाकायचं आहे। अजिबात आपल्याला पाण्याचा इथं वापर करायचा नाही आहे। तर ह्याच्यामधलं आपण हे सगळं पाणी काढून टाकलेलं आहे। थोडंही यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे। आता मिक्सरचं भांडं घेऊन आपण त्यामध्ये ही डाळ काढून घेणार आहोत। आता 2 वेळा आपण ही फिरवून घेणार आहोत। थोडी थोडी डाळ घालून आपण अशी फिरवून घेणार आहोत। लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आल्याचे 4-5 तुकडे घेतलेले आहेत आणि 5 इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता तिखट तुम्हाला कितपत आवडतं त्याच्यावरती तुम्ही हे कमी जास्त करा। तर इथं हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि जास्त आपल्याला पेस्ट करून घ्यायची नाही, थोडंसं रवाळ ठेवायचं आहे। थोडी अशी हाताला अशी आपल्याला ही डाळ अशी लागली पाहिजे। काही काही अशी मध्ये अशी अख्खीसुद्धा आहे, पण आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची नाही। बारीक जर पेस्ट केला तर तुम्हाला ही भजी कुरकुरीत होत नाही। त्यासाठी आपल्याला ही थोडीशी अशी जाडसर अशी आपल्याला ही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। तुम्ही पल्स मोडवरती सुद्धा ही फिरवून घेतलात तरी पण चालेल। कंटिन्यू मिक्सरला फिरवून घ्यायची नाही, चालू बंद करून आपल्याला ही फिरवून घ्यायची आहे आणि जाडसरच आपल्याला ही ठेवायची आहे। तर ही तर मी 2 वेळा अशी लावून घेतलेली आहे आणि थोडीशी अशी हाताने फेटून घेतलेली आहे। आता इथं मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून। कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर थोडी जास्त घालायची। तुम्ही इथं कोथिंबीरऐवजी पालकसुद्धा वापरलात तरी पण चालेल। मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे। मी साध्या पद्धतीने ही भजी कशी बनवायची सांगणार आहे। आणि इथं मी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली, पाव चमचा लाल तिखट घेतलेले आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथं। आणि इथं मी हे तेल गरम करून घेतलेलं आहे, 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये मी पाव चमचा हिंग घेतलेला आहे। आता इथं मी तुम्हाला सांगितलं होतं की भजी आपली सोडा न वापरता इथं कुरकुरीत अशी छान होते।
तर इथं तेल आपण कडकडीत गरम करून घातलेलं आहे, त्यामुळेच आपली ही भजी एकदम कुरकुरीत होते. सोडा न वापरता एकदम छान अशी कुरकुरीत होते आणि अजिबात अशी तेलकट होत नाही. त्यामुळे तेल एकदम कडकडीत असं गरम करून घालायचं, म्हणजे भजी अशी छान अशी कुरकुरीत होतात आणि जास्त वेळ असे कुरकुरीत राहतात ते. तर हे चांगलं असं आपण हाताने असं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे सगळं आपलं हे साहित्य व्यवस्थित असं डाळीमध्ये मिक्स होईल. आणि अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. इथं आपण पाणी वगैरे अजिबात वापरलेलं नाही, पाणी वापरायचंच नाही आहे. आणि आता तेल आपलं हे असं छान गरम झालेलं आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे भजी करून घ्यायची आहेत. इथं गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. अजिबात असं तेल जास्त असं कडकडीत करायचं नाही किंवा कमी पण गरम करायचं नाही. एकदम मध्यम तेल गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये हे असे भजी सोडायचे आहेत आणि थोड्या थोड्या वेळाने आपल्याला असे पलटी करत राहायचं आहे. बघू शकता तेलामध्ये कशी छान अशी डबल झालेली आहे. अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही किंवा आपल्याला एकदम कडकडीत असं तेल गरम करायचं नाही आहे. मीडियम असं आपल्याला तेल गरम करून त्यामध्ये आपण हे भजे करून घ्यायचे आहेत आणि थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हे असं पलटी करत राहायचं आहे, म्हणजे सगळीकडून हे व्यवस्थित अशी तळली जातात. तर इथे जवळजवळ 4 ते 5 मिनटं लागतात आपल्याला ही भजी तळायला. आणि बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे भजीला. तर आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. आणि बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे भजीला. तर अशाच आपण हे बाकीचे सुद्धा अशा तळून घेणार आहोत. तर हे आपले तळून झालेले आहेत. इथं आपले हे एवढ्या भजे बनवून तयार झालेले आहेत आणि बघू शकता कलर तर इतका छान दिसतोय ना. आणि कुठेही तुम्हाला असं वाटत नाही ही तेलकट वगैरे आहे. मी तुम्हाला दाखवते असं हाताला वगैरे हे करून, पण कुठेच असं तेल वगैरे लागत नाहीये. तुम्हाला मी दाखवते कसे भजी झालेले आहेत. एकदम छान असे कुरकुरीत झालेले आहेत. तुम्हाला आवाजावरून समजलं असेल. तर वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आपले हे भजी बनवून तयार होतात. बघू शकता आतमध्ये किती असे सॉफ्ट असे बनवून तयार झालेली आहे. इथं आपण कुठेच बेसन किंवा तांदळाचं पीठ वगैरे वापरलेलं नाही किंवा आपण खायचा सोडा वगैरे वापरलेला नाही, तरी पण भजी एकदम छान अशी कुरकुरीत होते बनवून. तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून बघा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तसंच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.